तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, हे आपलं सेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. तर याच्यापूर्वी आपण सेशन नंबर 1 बघितलं होतं, कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. तर हे सेशन नंबर 2 आहे. सेम प्रोसेस आहे, सेम मेथड आहे. 2 याच्यामध्ये आपल्याला सेशन जे दुसरं आहे त्याच्यामध्ये पण 2च आपल्याला त्यांनी सेक्शन दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये एक म्हणजे थिअरी अवर, दुसरं म्हणजे लॅब अवर. ठीक आहे. तर लॅब अवरवरती क्लिक करूया आणि जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ती सेम आहे. आपण मराठीमध्ये सॉल्व्ह केली तशी सोडून घ्या तुम्ही. नंतर आपण डायरेक्ट आता नॉलेज चेकचे क्वेश्चन चेक करू. ठीक आहे. तर सेम प्रोसेस आहे मित्रांनो. सेम आपल्याला त्याच्यावरती स्टार्ट एक्झाम करायचं आहे आणि जे नॉलेज चेक आहे ते चालू होऊन जाईल आपलं. इथं नेक्स्ट करा. पहिला प्रश्न बघा, ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही कराल. ठीक आहे. तर बघा, तर आपल्याला टास्क बार शोधायचा आहे. तर इथं सेकंड नंबरचं ऑप्शन बघा, याच्यामध्ये हे टास्क बारचं ऑप्शन आहे. ठीक आहे. हे जे याला जे बटन आहे ना इथं, ते टास्क बार काय आपलं, त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग होत आहे. तर आपला आन्सर याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता बटन वापरून तुम्ही हेडफोन्स चालू किंवा बंद करू शकता. ठीक आहे. तर बघा, सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. याच्यामध्ये बघा, इथं हेडफोनचं एक बटन आहे. ठीक आहे. याच्या माध्यमातून आपण बंद किंवा चालू करू शकतो. तर हेच आपला आन्सर आहे. क्लिक करा, सबमिट करा. नेक्स्ट बघा, खालील दाखवलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॉल्यूम म्हणजे आवाज ॲडजस्ट करण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. तर सेकंड नंबरचा आन्सर बघा, याच्यामध्ये बघा इथं जे साऊंड व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. याच्यावरती त्यांना आपण कमी जास्त करू शकतो. हे आपला आन्सर आहे. नंतर बघा, तुमच्या कम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन्स कुठे प्लग इन कराल. ठीक आहे. तर इथं सेकंड नंबरचा ऑप्शन बघा, याच्यामध्ये आपल्याला इथं CPU या पॉईंट्समध्ये जे ऑक्स केबल आहेत आणि हेडफोन जे काय याच्यामध्ये आपण हेडफोन्स लावतो. तर हेच आपले आन्सर आहे. क्लिक करा, सबमिट करा. नेक्स्ट बघा, तुमच्या कम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल. ठीक आहे. तर आपल्याला म्युझिकसाठी आपण जे फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे याच्यावर बघा, आपण हेडफोनचा उपयोग करतो. तर हे आपला आन्सर आहे. सबमिट करा. अशा प्रकारे बघा, इथं आपण नॉलेज चेकसुद्धा सोडवलेलं आहे. इथं एंड एक्झाम टाईप करून घेऊ आपण. ठीक आहे. एंड एक्झाम इथं स्मॉल वर्ड्समध्ये किंवा कॅपिटल वर्ड्समध्ये आपण टाईप करून घेऊ. ठीक आहे. तर ठीक आहे, एक्झाम टाईप करून कन्फर्म करा. बघा, नॉलेज चेक संपलेलं आहे आपलं. नंतर आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. ठीक आहे. परत स्टार्ट एक्झाम करा. सेम प्रोसेस आहे, फक्त स्टार्ट करायचं आपल्याला क्लिक करून. तर सेशन कम्प्लिशन टेस्टचा पहिला प्रश्न बघा, इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये प्रोसिजर या एक अतिशय महत्त्वाचा भाग का असतात. ठीक आहे. त्याचा आन्सर आहे सेकंड नंबरचं बघा, प्रोसिजर्स म्हणजे युजर मॅन्युअल या अंतिम वापरकर्त्यासाठी नेहमीच उपयुक्त असतात, कारण सॉफ्टवेअर उत्पादनाबद्दल ती मार्गदर्शनपर माहिती क्रमांकावर देते. ठीक आहे. तर हे आपला आन्सर आहे. याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट बघा, फक्त डेटा उपयुक्त नसतो जोपर्यंत ठीक आहे त्यावर प्रक्रिया करून त्याची माहिती मिळवली जात नाही. हे आपला आन्सर आहे. समोरचा प्रश्न बघा, सीडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागांमध्ये म्हणजे ट्रॅक्स चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते. ठीक आहे. तर आपला प्रश्न आहे, याचं उत्तर बरोबर आहे. नंतर बघा, अनइन्स्टॉल प्रोग्राम मुळे कम्प्युटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्राम्स काढून टाकता येऊ शकतात. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. अनइन्स्टॉल केल्यानंतर प्रोग्राम्स निघतात आपले. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डॅश डॅश ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाचे फाईल्स परवानगी दिल्यास नष्टही करते. ठीक आहे. तर ते म्हणजे डिस्क क्लीनअप. ठीक आहे. डिस्क क्लीनअप हे आपला आन्सर आहे. सबमिट करा. तर बघा, अशा प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा आपण इथं सॉल्व्ह केलेली आहे. इथं एंड एक्झाम जे आहे आपण इथं टाईप करूया. ठीक आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्यासाठी. हा तर झाला सेशन नंबर 2. तर सेशन नंबर 3साठी भेटूया नंतर. थँक्यू सो मच.